जीवनातले मी तुम्हाला आध्यात्मिक स्पिरिच्युअल अनुभव शेअर करणार आहे. माझं तसं नातं कधीच मी आध्यात्मिक म्हणा नव्हती. लहानपणापासून बिलकुल असं काही खूप उपवास तापास तपश्चर्या असं काही प्रकार नव्हता. बिलकुल सडेतोड उत्तर देणं. देवाबद्दल कोणी आमच्या इथे लहानपणी मुलं यायचे, एक कमंडलू आणायचे आणि वरती शर्ट नाही घालायचे, खाली पॅन्ट वगैरे घालायचे, जय शनिदेव म्हणायचे आणि त्यांना तेल आणि पैसे द्यायचे. मग मी त्यांची अशी हुज्जतबाजी करायची. म्हटलं अंघोळ नाही करायची आणि कोणतं शनिदेवाला तेल नेता. पण असे पुष्कळ असे प्रश्न, लॉजिक आणि अशा विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता. पण मला समजायचं नाही की मी एवढं त्यांना त्या विचारामध्ये त्यांना खोलपर्यंत का नेत आहे. पण असं करता 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 वयाचे 28व्या वर्षी जेव्हा माझं लग्न झालं, तर मग जीवनाचा व्ह्यू पाहण्याचा एकदम बदलला. जेव्हा आपण सेफ झोनमध्ये असतो, कम्फर्ट झोनमध्ये असतो, तेव्हा आपल्याला असं वाटते सगळं ओके आहे. पण जेव्हा अनकम्फर्ट झोनमध्ये जातो, दुसऱ्या झोनमध्ये जातो, तेव्हा अबंडन्समध्ये आलेले जे आपल्याला संकट म्हणा किंवा एक ती कसं समोर जायचं हे माहिती नसल्यामुळे आपण बिलकुल आपली एनर्जी डिस्टर्ब होऊन जाते. आपल्याला तिथे सर्व्हाइव्ह करण्यासाठी खूप स्ट्रगल लागतो. मग तेव्हा भांबवून जातो. तेव्हा आपल्याला असं समजत नाही की कसं आपला समोरचं भविष्य राहील, आपण कसं राहू. तर तसं झालं होतं. पण नेव्हिगेटर म्हणते ना, पण अशा वेळेस कोणी जर आपल्याला गॉडफादर मिळाला, एक गुरु म्हणून मिळाला, एक कोणी असं पाठिंबा मिळाला, तर आपण भक्कमपणे तिथे पाय रोवून उभे राहू शकतो आणि मार्गक्रमण करू शकतो. प्रत्येकाच्या जीवनातच अशी व्यक्ती असणं हे डोळसपणाचं लक्षण आहे. पण चला, माझ्या भाग्याने मिळाला आणि मग मला स्पिरिच्युअल जर्नी सुरू झाली. गुरु म्हणून मिळाले आणि मग माझा खरा अभ्यास सुरू झाला. काय असते दुःख, काय असते समस्या, काय असतात डिप्रेशन, काय असते चिंता, काय असते समस्या, काय असतात. म्हणजे मला असं वाटायचं की जीवन तर मस्त. मी असे लहानपणी स्वप्न पाहिले, मी खूप शिकेल, खूप पैसा कमवेल, खूप एन्जॉय करेल. म्हणजे मला असं निगेटिव्हिटी काही जाणवायचीच नाही की काही दुःख असते बा खूप काही. तेव्हा आमची काही परिस्थिती काही खूप आम्ही श्रीमंत वगैरे नव्हतो, पण सर्वसामान्य असतानासुद्धा मला असं काही हार्टला असं टच नाही व्हायचं की आपली परिस्थिती अशी आहे. हां, बिलकुल म्हणते ना युनिवर्समध्ये पक्षी कसे उडतात, तशी मी छान सर्वाईव्ह करत होती. पण नंतर मग जीवनामध्ये जेव्हा कळलं की अरे, जेवढं पाहिजे तेवढा सोपं जीवन नसते, म्हणूनच त्याला जीवन म्हणतात. आणि जीवन हे प्रवाह, गंगेचा जसा प्रवाह असतो तो निरंतर. जरी आपल्याला सुंदर गंगा दिसली, पण लांब जेव्हा आपण दूरपर्यंत जातो तर ती कितीतरी गड्ड्यांना बुजवत जाते, पहाडावरून जाते, वळण देऊन देते. जीवनामध्ये तिचा सरळ रस्ता नसतो. तसंच आपल्या जीवनाचा तेढामेढा रस्ता असतो, पण सुंदर साथ सगळ्याच्या सोबत म्हणते ना, समतोल जर साधला तर खूप सुंदर जीवन असते. थँक्यू, लव यू ऑल. असं शेअर करत राहा, रिस्पॉन्स द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.